स्वामीजी आपल्या आश्रमात ज्या अर्थी आलेले आहेत त्या अर्थी सर्व चैतन्यमय रूप आनंदाचा क्षण या ठिकाणी निर्माण करण्याकरता आलेले आहेत. कारण आपण सगळेच जण चैतन्याची साधना करणारे साधक आहोत. तर त्या साधनेमध्ये जे काही आलस्य असेल, प्रमाद असेल, काही घटना असतील, त्या सगळ्या दूर व्हाव्यात आणि आपली साधना निरंतर चैतन्याची चालू राहावी, हा आशीर्वाद आपल्याला देण्याकरता स्वामी महाराज आज आपल्या स्थानावरती आपल्या सर्व साधकांकरता आलेले आहेत. अहो भाग्यम, अहो भाग्यम, अहो भाग्यम. स्वामीजींचा परिचय देण्याची आवश्यकताच नाहीये. फक्त एकच सांगतो, स्वामीजींचं कार्य म्हणजे वेद कार्य, स्वामीजींचं कार्य म्हणजे संत कार्य, आणि स्वामीजींचं कार्य म्हणजे सनातन वैदिक परंपरेचं कार्य आहे. श्रुती मातेचं वचन असं आलेलं आहे की वेद शिव शिवो वेदः वेदाध्यायी सदाशिवा. ज्यावेळेला एखादा संन्यासी, एखादे यती, एखादे महात्मे, एखादे संत, महापुरुष आपल्या स्थानाकडे जेव्हा येत असतात, ते त्यांचं स्वतःचं रूप घेऊन येत नसतात. तर त्यांनी असं सांगितले की ते वेद स्वरूप असलेले जे शिव आहेत, त्या शिवाचं रूप घेऊन आज या ठिकाणी स्वामी महाराज आज स्वामीजींच्या आणि काका महाराजांच्या भेटीसाठी आज या ठिकाणी आलेले आहेत. बाबांचं आणि स्वामीजींचं, बाबांचं आणि मुकुंद काकांचं हे नातं मी त्या वेळापासून पाहिलेलं आहे, स्वामीजी बाल अवस्थेपासून. आणि स्वामीजींना वाढतं वाढतं पाहता पाहता 1983 साली सहकारी बँक अहमदनगरची त्या ठिकाणी नवकुंडात्मक महाविष्णू याग झाला होता. त्यावेळेला मुकुंद काकांच्या मुखारविंदातलं असलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये स्वामीजींचं प्रवचन, मी खूप लहान होतो पण त्यावेळेला नकळत ते कानावरती जे काही संस्कार झाले, ते संस्कार आज मूर्त रूपाने मला स्वामीजींच्या रूपात इथे पाहायला मिळाले. स्वामीजींचं वैशिष्ट्य एक सांगतो की स्वामीजी सद्गुणांचं आणि वेदांचं पूजन करणारे स्वामीजी आहेत. अहो, आपल्या मुलाला पहिला नंबर आला आणि आपल्या मुलाने खूप चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करणारे मायबाप प्रत्येक घरात आहेत. पण इतरांच्या मुलाचं केलेलं वेद पारायण आणि त्याची चांगली मिरवणूक काढणारं अंतःकरण फक्त आपल्या स्वामीजींचं आहे. आमचे परमस्नेही वेदमूर्ती प्रशांत शास्त्री जोशी गुरुजी यांचा पहिला सत्कार आणि सुवर्ण कंकण देऊन ज्यांनी गौरव केला ते स्वामीजी आहेत. स्वामीजींनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पूर्ण भारतामध्ये वेद हा पुनरुत्थित केलेला आहे. आळंदीला मी जाऊन आलो, आळंदीची आपली पाठशाळा पाहून आलो. आपल्याला सर्वांना विनंती आहे, वेद कसा जतन करावा आणि वेद कसा टिकवला जातो हे जर पाहायचं असेल तर स्वामीजींनी स्थापन केलेलं वेद भवन आपण मुद्दाम पाहायला जा. स्वामीजींचं हे वेदाचं कार्य अखंड चालू आहे, संत वाङ्मयाचं कार्य चालू आहे. हे करत असताना भारतामध्ये सनातन परंपरा टिकून ठेवली पाहिजे. याकरता स्वामीजींनी जर कोणाला धरलं असेल तर मी एकच सांगून ठेवतो की पंतप्रधानांना धरलं. हा, कारण मुळात पाणी घातलं म्हणजे बाकी सगळीकडे पाणी जाईल ना. अहो, काय काय महाराज लोक कुठे कुठे कोणाकोणा नेऊन पोहोचवतील सांगता येत नाही. धर्म टिकतो की नाही अशी आम्हाला भ्रमता निर्माण झालेली आहे स्वामीजी. पण केवळ आपल्यामुळे अयोध्येच्या राम मंदिराचा सगळा कार्यक्रम वैदिक परंपरे जर पार पडला असेल तर केवळ ही आपली कृपा आहे, एवढंच आपल्याला मला सांगायचं आहे.
अहो गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी हे विद्वान आहेत हे जगाला मान्य झालं केव्हा? जेव्हा स्वामीजींनी त्यांना राष्ट्रपतींच्या बरोबर म्हणजे पंतप्रधानांच्या बरोबर त्यांना तिथे आणलं तेव्हा. योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड करणं योजकस्तत्र दुर्लभा, हे खरोखर मुहूर्त, आणि हा मुहूर्त म्हणजे स्वामीजी आहेत. आणि स्वामीजी नुसतं कार्य करतात म्हणजे कार्य करत नाहीये, तर वात्सल्य भावाने स्वामीजींनी आपल्या पंतप्रधानांचा उपवास स्वतः मातृवात्सल्याने तीर्थ देऊन सोडलाय. आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्या पंतप्रधानाची तुलना एखाद्या राजाबरोबर करून दाखवण्याचं धारिष्ट फक्त स्वामीजींनी दाखवलेलं आहे. आणि स्वामीजी त्या ठिकाणी जे बोलले, स्वामीजी आपल्या चरणी नतमस्तक होऊन नम्रतेनं सांगतो, ते आपण बोललेला नाही, ते रामरायाने आपल्याकडनं सगळं बोलून घेतलेलं असं आहे. अशा या महान तपस्वी, योगी आणि महापुरुष असलेल्या स्वामीजींच्या चरणी महायोग सर्व साधक परिवार आपल्या चरणी नम्रतापूर्वक नमस्कार करतो. आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमचं साधन या वैदिक परंपरेनं अव्याहतपणे चांगलं चालू राहील असा आशीर्वाद द्या. याकरिता मी परमपूज्य प्रकाशराव प्रभुणे महाराजांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचं पूजन करावं. जाने खू जद्दीदायच्छावास अरेत प्रजाम ततदसमा सुद्राभीणाम धेहि चित्तराम. बर श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. वेद पुरुष भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वामीजींच्या चरणी प्रभू रामचंद्राचा प्रसाद पुजारी देत आहेत, त्यांनी तो स्वीकारावा असे त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. जय श्रीराम. चांगला मोठ्या आज या कार्यक्रमाला उपस्थित स्वामी महाराज, आमचे अनेक मित्र या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, पण धनंजय बेळे, विजूभाऊ, नरेंद्र कुलकर्णी सगळेजण इथे आपुलकीने आले, त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो. आज साक्षात प्रभू रामचंद्र या ठिकाणी अयोध्येवरून आलेले आहेत आणि त्यांचा आम्ही थोडे लोभी आहोत, स्वार्थी आहोत. आज आमच्या आश्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचाही अमृत महोत्सव चालू आहे आणि मग हा त्याला मराठीत गोल्डन चान्स म्हणतो, तसं हा सुवर्ण योग आलेला आहे. आणि त्यामुळे आज आपले परमपूजनीय प्रकाशराव प्रभुणे महाराजांचाही आपण सत्कार करणार आहोत. प्रकाशराव प्रभुणे महाराजांचं ओळख नाही असं नाहीच, परंतु थोडक्यात या निमित्ताने 75वीच्या निमित्ताने मी थोडक्यात 2 मिनिटात त्यांचा परिचय करून देतो. श्रीयुत प्रकाशराव प्रभुणे महाराज हे स्वतः इंजिनियर आहेत. नागपूरमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं त्यांनी पदवी हस्तगत केलेली आहे. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये त्यांना स्कॉलरशिप होती. असे स्कॉलर आपल्या ट्रस्टचे हे अध्यक्ष आहेत, प्रमुख विश्वस्त आहेत.
नंतर त्यांनी HL मध्ये 33 वर्ष सेवा केली आणि त्यांचा जो काही विषय होता तो म्हणजे एअरक्राफ्ट जे आहेत त्याचं संशोधन करणं, त्याच्या सेफ्टीबद्दल अभ्यास करणं, त्याचा जो कोर्स आहे तो सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये पार पाडलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना रशिया, फ्रान्स अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. याचाच अर्थ आपण जे मिग विमान म्हणतो, सुखोई विमान म्हणतो, त्या सगळ्यांचं त्यांनी अभ्यास केलेला आहे. अनेक ट्रेनिंग त्यांनी निर्माण केलेले आहे. तसं पाहिलं तर त्यांना अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत, स्थानिक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि अशी अतिशय विद्वान आणि त्याचबरोबर अतिशय भक्ती मार्गात किंवा आपल्या महायोगातले प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख होत असतो. सुदैव असं आहे की लहानपणापासूनच परमपूजनीय काका महाराजांच्या सान्निध्यात ते आले आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं. आणि ज्या वेळेला परमपूजनीय काका महाराजांनी उत्तराधिकारी कोणाला नेमायचं असा विषय आला त्यावेळेला एक आणि एकमेव नाव आलं, ते म्हणजे प्रकाशराव प्रभुणे महाराज. आणि त्यामुळे 1912 सालापासून महाराज आपली धुरा सांभाळत आहेत. 2012 पासून महाराज धुरा सांभाळत आहेत. इथेच नाही तर अनेक ठिकाणच्या जगातल्या अनेक साधकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे अनेक शाळा, कॉलेजेस या ठिकाणी जाऊन महायोग, सिद्धयोग याच्याबद्दल प्रचार प्रसार करतात. आमच्या सगळ्या ट्रस्टींना बरोबर घेऊन, साधकांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत अनेक मजल दरमजल करत आजपर्यंत हा जो ट्रस्ट आहे हा ट्रस्ट त्यांनी वैभव संपन्न केलेला आहे. आणि त्यामुळेच आज 75 अमृत महोत्सवानिमित्त आपण त्यांचा सत्कार करत आहोत. मी सत्कारासाठी महाराजांना विनंती करतो की त्यांनी, स्वामी महाराजांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करा. अवधूत चिंतन श्री सद्गुरु स्वामी महाराज की, श्री सद्गुरु काका महाराज की जय. सगळेजण माझ्या पाठीमागे का. सुदिनम सुदिनम जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं. विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र. काय करू भवतु मंगलं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं. जन्मदिन सगळ्यांनी म्हणायचं मंगल हो. जन्मदिन मंगल हो, जन्मदिन मंगल हो, जन्मदिन मंगल हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की. आता हे माझ्याकडे द्या. थांबा, पाल घाला. तदेव लगनं सुरिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव यदियाबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि. सर्वांनी जोड्या तारा वाजवायचा.
श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय मी स्वामी महाराजांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना शुभाशीर्वाद द्यावे. सर्वांनी खाली बसून घ्या. अत्यंत वेळ कमी आहे. स्वामीजी, इव्हेंट ऑफ द सेंचुरी माझे 75वी वीक तिथेच सर्व झाली. आम्ही दोघंही होतो. असं होणं करत नाही. झालं ते झालं अगदी. आणि वातावरणात काय सिनर्जी असते ती तिथे अनुभवली. हे आपल्यामुळे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भगवान रामचंद्रांच्या परम पावन चरण कमलांनी कृतार्थ झालेल्या या नाशिकच्या भूमीमध्ये आज आपणा सर्वांचं जे महायोग परंपरेचं अनुसरण करीत आणि जी परंपरा आपणाला लोकनाथ तीर्थांच्यापासनं नंतर पूज्य गुळवणी महाराजांच्यापासनं नंतर दत्त महाराज कवीश्वरांच्यापासनं आणि त्यानंतर काका महाराजांच्यापर्यंत आली आणि अव्याहत तुम्ही ती चालू ठेवली. परंपरेचं रक्षण करणाऱ्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी बसलो आहे. आपण सगळे ज्या सद्गुरू परंपरेचे पाईक आहात ती अत्यंत महनीय परंपरा आणि पूर्णपणे वैज्ञानिक परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपली चाललेली साधना आणि माझीही चाललेली साधना आपणाला पूर्णत्वापर्यंत लवकरात लवकर नेता यावी याकरता भगवंतानं कृपा वृष्टी आपणावरती करावी अशा प्रकारची अत्यंत आर्त प्रार्थना मी सद्गुरूंच्या चरणी तुम्हा आणि माझ्याकरता सर्वांच्या करता करीत आहे. मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे. काही दिवसांच्या पर्यंत राहायचं आहे आणि जायचं आहे हे ठरलेलं आहे. पण ही प्राप्त झालेली मानव काया कृतार्थ होते ती आत्मदर्शनानं होते. आणि त्याचे जे काही मार्ग आहेत जे आपल्याला वेदांच्यापासनं शास्त्रांच्यापासनं कळतात त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विहंगम मार्ग किंवा पिपीलिका मार्ग ज्याची ज्या प्रकारची योग्यता असेल त्या प्रकारची त्याला अनुभूती देणारा असा हा महायोगाचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हे सगळं जरी असलं तरी पण मी पूज्य गुळवणी महाराजांचे जे ग्रंथ वाचले त्या एका ग्रंथामध्ये त्यांनी स्वतः ठळक अक्षरामध्ये 2 ओळी लिहिल्या आहेत. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. आपण ज्ञानी असू, आपण कर्मकांडी असू, आपण योगी असू किंवा आपण आणखी कोणी असू, सर्वात पहिल्यांदा आपण भक्त असलं पाहिजे ही आपल्या मनाशी खुणगाठ प्रत्येकानं बांधावी. अन्य सगळी साधनं भक्तीशिवाय अपूर्ण असतात. भक्ती हे मात्र अन्य साधन निरपेक्ष साधन असल्यामुळे भक्ती हाच आपल्या सर्वांचा मुख्य राजमार्ग आहे. आणि त्यामुळे
या भक्तीची प्राप्ती आपणा सर्वांना जीवनामध्ये होवो. भक्तीची प्राप्ती होण्याकरता सत्संगती घडणं फार आवश्यक असतं. भगती तात अनुपम सुख मूला, मिलई जो संत होई अनुकूला. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकाळावा श्रीपती येणे पंथे. त्यामुळे ही भक्ती प्राप्त होते ती संतांच्या कृपेनं, संतांच्या सहवासानंच प्राप्त होते. ही संत परंपरा ही आपणाला लाभावी आणि संत लाभले तरी त्या संतांचा उपयोग करता आला पाहिजे हो. नारद भक्ती सूत्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे महत्संगस्तु दुर्लभः दुर्गमः अमोघश्च. संत संगती ही दुर्लभ असते. संगती सुलभ झाली तरी आपल्याला ती कळत नाही. संत कसा ओळखावा हे आपल्याला ठाऊक नसतं. त्यामुळे अगम्य असते, दुर्गम. पण संगती लाभली आणि आपल्याला त्या महनीय व्यक्तीचा खरोखर चांगल्या अर्थानं उपयोग करता आला तर अमोघश्च, आपलं काम निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही. मानव जीवनाची उन्नती, मनुष्य जीवनाचं उन्नयन याची देही याची डोळा, आपल्याला होणारं आत्मदर्शन, याकरता या मार्गावरती सत्संगती आणि त्या सत्संगतीच्या माध्यमातनं आत्मसिद्धी. स्वामी विवेकानंदांना रामकृष्णांची ओळख पुष्कळ वर्षांच्यापासून होती, पण तरी त्यांचं मन शरणागती पत्करायला तयार नव्हतं. एके दिवशी रात्री ते वाचत बसलेले असताना विवेक चूडामणीतला एक श्लोक त्यांच्या समोर पुन्हा 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 येऊ लागला. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संशयः. 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये फार दुर्लभ आहेत. मनुष्याचा जन्म मिळणं कठीण आहे, त्यानंतर मुमुक्षुता प्राप्त होणं कठीण आहे, आणि ती झाली तरी पण एखाद्या अत्यंत श्रेष्ठ महापुरुषाची संगती प्राप्त होणं अवघड आहे. ती रात्र अशी होती. हा श्लोक स्वामींच्या डोक्यामध्ये भिनला. अनवाणी ते धावत सुटले. धावत जाऊन रामकृष्णांच्या चरणावरती लोळून त्यांनी घेतली आणि सांगितलं, इतकी वर्ष मला ही सद्बुद्धी का झाली नाही. आणि त्या दिवशी रामकृष्णांनी म्हटलं, आज तुला मी पूर्णतेची अनुभूती देणार आहे. शरणागतीच्या पश्चात पूर्णतेची अनुभूती अशा प्रकारचंच घडतं. आणि म्हणून भगवंताने गीतेमध्ये सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारची ही पूर्ण शरणागती जीवाकडनं जेव्हा होते तेव्हा भगवंताकडनं कृपावृष्टी झाल्याशिवाय राहत नाही. ती तुमच्या माझ्यावरती निरंतर होत राहो, अशा प्रकारची भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.